So once again, good morning students. In the bit of nucleic acid, one last bit remains. न्यूक्लिक ॲसिड या बीटमध्ये आपला एक शेवटचा बीट राहिला आहे, एक इम्पॉर्टंट बीट आहे. एक्झाममध्ये जर आला हा इट इज फॉर द 2 मार्क्स ऑर मे बी 3 मार्क्स. मोस्टली 2 मार्काला येण्याचा चान्स आहे, कारण एक सिम्पल बीट आहे. बीट आहे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा आपण त्याला म्हणू शकतो प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोड, आता जेनेटिक कोड कशाला म्हटलं हे आपण मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. मी इथे समजा हा mRNA काढला, तर mRNA हा कोणत्या डायरेक्शननं स्टार्ट होतो, 5' डायरेक्शननं स्टार्ट होतो आणि पुढे कंप्लीट होतो तर 3' डायरेक्शननं. आणि मग या mRNA स्ट्रँडवर जे न्यूक्लिओटाइड्स आहेत ते आर अरेंज्ड इन द बंच ऑफ 3. तीन न्यूक्लिओटाइडच्या बंचमध्ये ग्रुपमध्ये काय झालेले न्यूक्लिओटाइड्स अरेंज झालेले आहेत. आणि ह्या 3 न्यूक्लिओटाइडच्या ग्रुपला पण कुठे ऑन द mRNA स्ट्रँड. mRNA स्ट्रँडवर हे जे 3 न्यूक्लिओटाइडचे ग्रुप आहेत, बंच आहेत, त्या बंचला ग्रुपला आपण काय म्हणलंय जेनेटिक कोड, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कोडॉन, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ mRNA लँग्वेज, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ क्रिप्टोग्राम्स. इट हॅज द सो मेनी नेम्स. त्याचे अनेक नाव आहेत. म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ऑफ प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड म्हणा, किंवा कोडॉन म्हणा, किंवा mRNA लँग्वेज म्हणा, किंवा क्रिप्टोग्राम्स म्हणा. त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, काही कॅरेक्टरिस्टिक आहेत, पिक्युलर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहेत. असा जर क्वेश्चन आला, राईट द प्रॉपर्टीज ऑर कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड, तर 2 मार्काला येईल मोस्टली. तर कोणत्याही 4 लिहा. मी इथे ऑलरेडी 9 कॅरेक्टरिस्टिक लिहून ठेवलेले आहेत लवकर बीट संपवण्यासाठी. आणि जर 3 मार्काला आला तर ॲज युजल 6 आहेत. कोणत्याही ॲज यू विश, तुमच्या मर्जीने कोणत्याही 6 कॅरेक्टरिस्टिक काय करा, राईट करा, लिहा. ठीक आहे. तर आपला छोटासा आणि एक सिंपल बीट आहे कॅरेक्टरिस्टिक ऑर प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड. जेनेटिक कोडच्या कॅरेक्टरिस्टिक किंवा प्रॉपर्टीज. आता जेनेटिक कोड काय लक्षात आलं परत एकदा की mRNA स्ट्रँडवर, दुसरीकडे कुठेही नाही, ओनली ऑन द mRNA स्ट्रँड. mRNA स्ट्रँडवर न्यूक्लिओटाइड आर अरेंज्ड इन द ट्रिप्लेट्स. न्यूक्लिओटाइड कशामध्ये अरेंज झालेले, ट्रिप्लेट्समध्ये. आणि त्या ट्रिप्लेट्स आर कॉल्ड ॲज अ जेनेटिक कोड ऑर कोडॉन. आणि मग ह्या जेनेटिक कोडच्या कोडॉनच्या आपल्याला काय स्टडी करायच्या, प्रॉपर्टीज. एकदम सिंपल प्रॉपर्टीज आहेत त्याच्या. फर्स्ट वन, इट इज इन द फॉर्म ऑफ ट्रिप्लेट. आणि मग हे जे जेनेटिक कोड आहे कुठे आहेत, हे mRNA लँग्वेजवर. हे कशाच्या फॉर्ममध्ये आहेत, तर ट्रिप्लेटच्या फॉर्ममध्ये, 3-3च्या. समजा आपण काढले असे, ठीक आहे. तर आपण पहिला कोडॉन काढतो AUG, कारण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये mRNA वर 5' एंडला जो फर्स्ट कोडॉन आहे, स्टार्ट कोडॉन आहे, इनिशिएशन कोडॉन आहे, हा कोणता आहे तर AUG. आणि मग हा पहिला झाला. दुसरा कोणताही काढू शकतो आपण, आपल्याला स्पेसिफिक दिले नाही, CCC. किंवा तिसरा काढला मी GUC, ॲज यू विश, तुम्ही कोणताही काढू शकता. इन शॉर्ट, हे जे जेनेटिक कोडॉन आहे हे कशाच्या फॉर्ममध्ये आहेत, तर दे आर इन द फॉर्म ऑफ ट्रिप्लेट. ही त्यांची पहिली प्रॉपर्टी आहे, पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे की ते कशाच्या फॉर्ममध्ये असतात, ट्रिप्लेटच्या. का असतात त्याचा आपण आन्सर ऑलरेडी काढलेला आहे. आणि मग हे जे ट्रिप्लेटच्या फॉर्ममध्ये जेनेटिक कोड आहे त्यांना आपण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये जेनेटिक कोड ऐवजी कोणता म्हणतो, मोर पॉप्युलरली यूज करतो तर कोडॉन. जेनेटिक कोड पण म्हणतो आपण त्यांना, पण मोर पॉप्युलरली हे जे ट्रिप्लेट्स आहेत कुठे mRNA स्ट्रँडवर, ते आर कॉल्ड ॲज अ कोडॉन. तर पहिली प्रॉपर्टी आहे की हे जे जेनेटिक कोड आहेत mRNA वर ते ऑलवेज कशाच्या फॉर्ममध्ये आहेत, तर ते आर इन द फॉर्म ऑफ ट्रिप्लेट. आणि ह्या ट्रिप्लेटला आपण काय म्हणतो, कोडॉन. ठीक आहे. सेकंड वन आहे दे आर नॉन ॲम्बिजियस. ॲम्बिजियस मीन्स डाऊटफुल. ते बिलकुल डाऊटफुल नाही आहे. स्पेसिफिक कोडॉन स्पेसिफिक अमायनो ॲसिड सिंथेसाइज करतो. वन कोडॉन कॅन स्पेसिफाय वन पर्टिक्युलर अमायनो ॲसिड. एक कोडॉन एक स्पेसिफिक अमायनो ॲसिड सिंथेसाइज करतो. म्हणजे आपल्याला कोडॉन माहित झाला की नो डाऊट वी नो द अमायनो ॲसिड, किंवा आपल्याला कोडॉनचा सिक्वेन्स माहित झाला की अल्टिमेटली वी नो द सिक्वेन्स ऑफ अमायनो ॲसिड इन द प्रोटीन. म्हणजे आपल्याला कोडॉन माहित झाले, प्रोटीनमध्ये कोणकोणते अमायनो ॲसिड आहेत हे माहिती. फॉर एक्झाम्पल, पहिला कोडॉन AUG आहे, तर कोणत्याही प्रोटीनमध्ये पहिला अमायनो ॲसिड कोणता असेल, मिथॅनॉइड. बिकॉज वी नो द AUG कोडॉन कोड फॉर द मिथॅनॉइड अमायनो ॲसिड.
बरोबर आहे. मीन्स जेनेटिक कोड और कोडॉन्स आर नॉन एम्बिजियस, ते कॅन नॉट क्रिएट एनी डाऊट, ते कुठेही काय क्रिएट करत नाही, डाऊट क्रिएट करत नाहीत. आपलं सेंटेन्स ऑलरेडी झालेलं आहे की वन कोडॉन कॅन स्पेसिफाय वन पर्टिक्युलर अमायनो ऍसिड. कोडॉन माहित झाले की आपल्याला अमायनो ऍसिड माहित, किंवा वाईस वर्सा म्हणा, आपल्याला एखादा अमायनो ऍसिड आहे म्हणजे आपण प्रोटीन चेक केला आणि बघितलं की त्याच्या पहिला अमायनो ऍसिड हा मिथॅनॉइड आहे, तर आपल्याला लक्षात येईल की कोणता कोडॉन असेल mRNA वर, तर नो डाऊट इट इज AUG. ठीक आहे. त्याला हे जे कंडिशन आहे की वन कोडॉन कॅन स्पेसिफाय वन पर्टिक्युलर अमायनो ऍसिड, त्याला एक एक्सेप्शन आहे, अपवाद आहे, डाऊट नाहीये, अपवाद आहे. कोणता? GUG. आता हा GUG कोडॉन तुम्हाला माहित असेल, आठवत असेल, तर इन सम केसेस AUG हा जर स्टार्ट कोडॉन आहे तर तो नसेल, तर काही वेळेस GUG ऍक्ट्स ॲज अ स्टार्ट कोडॉन. GUG काय म्हणून काम करतो? स्टार्ट कोडॉन. आणि आपल्याला माहिती आहे AUG अमायनो ऍसिड, सॉरी AUG कोडॉन कोणता अमायनो ऍसिड तयार करतो? मिथॅनॉइड. हा GUG समजा इकडे GUG, तर हा GUG नॉर्मल कंडिशनला कोणता अमायनो ऍसिड सिंथेसाइज करतो? ते सिंथेसाइज व्हॅलिन अमायनो ऍसिड. कोणता अमायनो ऍसिड सिंथेसाइज करतोय? व्हॅलिन. बट व्हेन इट वर्क ॲज अ स्टार्ट कोडॉन, पण जेव्हा हा काय म्हणून काम करायला आहे? स्टार्ट कोडॉन म्हणून काम करायला आहे, इन्स्टेड ऑफ द AUG. AUG च्या ऐवजी GUG हा स्टार्ट कोडॉन म्हणून काम करायला लागला, तर GUG स्टार्ट कोडॉन नसताना कोणता अमायनो ऍसिड सिंथेसाइज करतो? व्हॅलिन. पण जर तोच GUG काही वेळेस स्टार्ट कोडॉन म्हणून काम करायला, तर इट कॅन नॉट सिंथेसाइज व्हॅलिन. तो व्हॅलिन तयार करत नाही. काय तयार करतो? मिथॅनॉइड तयार. हे अपवाद आहे. कोणाला? सेकंड प्रॉपर्टीला की कोडॉन्स आर नॉन एम्बिजियस. कोडॉन कसे आहेत? नॉन एम्बिजियस आहेत, कोणतेही डाऊटफुल नाही आहे. वन कोडॉन कॅन स्पेसिफाय वन पर्टिक्युलर अमायनो ऍसिड, हे जे आपलं वाक्य ते करेक्ट आहे. त्याला एक अपवाद आहे. कोणता? GUG कोडॉन. हा GUG कोडॉन नॉर्मली कोणता अमायनो ऍसिड तयार करतो? व्हॅलिन. पण जेव्हा तो स्टार्ट कोडॉन म्हणून काम करेल त्यावेळेस तो मिथॅनॉइड अमायनो ऍसिड तयार करतो. अदरवाइज मोस्ट ऑफ द केसेस मध्ये वन कोडॉन कॅन स्पेसिफाय वन पर्टिक्युलर अमायनो ऍसिड. म्हणून आपण त्याला प्रॉपर्टीला लिहिलं नॉन एम्बिजियस, आणि ह्या GUGला कशामध्ये टाकलं? एक्सेप्शन, अपवाद मध्ये टाकलं. आणि वी ऑलरेडी नो बायोलॉजी इज द सायन्स ऑफ एक्सेप्शन. बायोलॉजी हे एक्सेप्शनल सायन्स आहे. इथे प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन आहे, बिकॉज इट इज द सायन्स ऑफ लाईफ. हे सजीवांचं सायन्स आहे आणि सजीव बिहेवियर चेंज करतात. ठीक आहे. थर्ड वन युनिव्हर्सल. युनिव्हर्सल मीन्स codons, genetic code are universal. That means they can synthesize same amino acid in all living organisms, starting from the virus to human. आता आपल्याला माहिती आहे लाईफची सुरुवात कुठून झाली असेल? व्हायरस पासून. कारण व्हायरसकडे दोन्ही प्रॉपर्टीज आहेत, लिव्हिंगच्या पण आणि नॉन लिव्हिंगच्या पण. त्या व्हायरसमध्ये जरी चेक केलं किंवा इव्हॉल्युशन होत गेलेल्या हायली इव्हॉल्व झालेल्या ॲनिमलमध्ये, ह्युमनमध्ये जरी चेक केलं तर वन कोडॉन कॅन स्पेसिफाय वन पर्टिक्युलर अमायनो ऍसिड इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ते तेच अमायनो ऍसिड काय करतात? सिंथेसाइज करतात. फॉर एक्झाम्पल हेच घ्या, GUG व्हॅलिन. मग तो कुठेही असेल, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असेल किंवा युकॅरियोटिक सेलमध्ये असेल किंवा व्हायरसमध्ये असेल, काय तयार करतो? व्हॅलिन हाच अमायनो ऍसिड तयार करतो. म्हणजे हे कसे आहेत? कोडॉन, जेनेटिक कोड युनिव्हर्सल आहे. कॉमालेस आहे. कॉमालेस मीन्स विदाउट एनी गॅप आहे. हा mRNA आपण काढला, मी परत एकदा काढतो. mRNA हा समजा धरला आपण, हा 5' आहे, तर हा पहिला कोडॉन, हा दुसरा कोडॉन, हा तिसरा कोडॉन, हा चौथा कोडॉन. आपण असे कोडॉन काढलेत का? नाही. फक्त आपण 3 न्यूक्लियोटाइडचा ग्रुप केलाय, बट दे आर विदाउट एनी गॅप. त्यांच्यामध्ये कोणताही काय नाहीये? गॅप नाहीये, स्पेस नाहीये. दोन कोडॉनमध्ये पर्टिक्युलर डिस्टन्स नाही, ते सिक्वेन्सली एकानंतर एक हे जे खाली काढलेत फिगरमध्ये आपण सेम असेच कोडॉन काढले जातात. त्या दोन कोडॉनमध्ये सिक्वेन्सिंग कोडॉनमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या अशा कोडॉनमध्ये जेनेटिक कोडमध्ये कोणताही काय नाहीये? गॅप नाहीये. त्यामुळे दोन कोडॉन घेताना त्यांच्यामध्ये काय देण्याची गरज नाहीये? कोमा देण्याची नाही. असे mRNA वर कोडॉन काढले जात नाही. नो डाऊट दे आर इन द फॉर्म ऑफ ट्रिपलेट. आपल्याला माहिती आहे ते ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये, पण काढताना असे कंटिन्युअसली काढले जातात विदाउट एनी गॅप, विदाउट एनी स्पेस. का? कारण दोन कोडॉनमध्ये कोणताही गॅप नाहीये, म्हणून त्यांची प्रॉपर्टी सांगितली जाते की दे आर कोमालेस. कोमालेसचा मीनिंग होतो दे आर विदाउट एनी गॅप. दोन कोडॉनमध्ये कोणताही स्पेसिफिक गॅप नाहीये, स्पेस नाहीये. लाईक दिस नो. यासारखे काढले जातात का कोडॉन? तर आन्सर आहे नाही. ते असे काढले जातात सिक्वेन्सिंग विदाउट एनी कॉमा. दॅट मीन्स विदाउट एनी गॅप, विदाउट एनी स्पेस. ठीक आहे.
पाचवी सिंपल आहे. mRNAच्या 5' एंडला जो फर्स्ट कोडॉन आहे जिथून अमायनो ऍसिड सिंथेसाइज व्हायला सुरू होतात त्या फर्स्ट कोडॉनला आपण काय म्हणू, इनिशिएशन कोडॉन किंवा स्टार्ट कोडॉन. आणि या इनिशिएशन कोडॉनचा विचार केला तर मोस्ट ऑफ द केसेस मध्ये मॅक्सिमम mRNA AUG हा स्टार्ट कोडॉन आहे किंवा इनिशिएशन कोडॉन आहे. काही केसेस मध्ये GUG. आणि हा ऑलवेज इनिशिएशन कोडॉन कोणत्या एंडला असतो, mRNAच्या 5' एंडला. आणि हा इथूनच प्रोटीन सिंथेसिस सुरू होतं, स्टार्ट होतं, म्हणून याला आपण इनिशिएशन कोडॉन किंवा स्टार्ट कोडॉन. सेम सहावी प्रॉपर्टी आहे स्टॉप कोडॉन. आपल्याला माहिती आहे आपण ट्रिपलेटच्या फॉर्म मध्ये कोडॉन जर काढले तर टोटल किती कोडॉन तयार होईल आपल्याकडे, टोटल 64 कोडॉन तयार होईल. आउट ऑफ दॅट 64 3 कोडॉन्स आर द स्टॉप कोडॉन. दे आर प्रेझेंट ॲट द स्टॉप कोडॉन कुठे आहे, 3' एंड वर आहे. आणि हे स्टॉप कोडॉन किती आहेत तर 3 आहेत. नेमली UAA और UGA और UAG. हे 3 कोडॉन आहेत. They are present at the 3' end of the mRNA and cannot synthesize any amino acid. हे 3च कोडॉन आहेत. आपल्याकडे टोटल किती कोडॉन आहे 64. आणि हे 64 कोडॉन स्पेसिफिक अमायनो ऍसिड सिंथेसाइज करतात. आउट ऑफ दॅट 3 आर नॉट. पण त्याच्यातले 3 कोडॉन कोणतंही काम करत नाहीत. दॅट मीन्स दे कॅनॉट सिंथेसाइज एनी अमायनो ऍसिड. त्यांचं काम नाही असं नाही, ते सिग्नल देतात कोणत्या प्रोसेसला, ट्रान्सलेशन प्रोसेसला. द प्रोसेस विल बी ओव्हर. प्रोसेस कंप्लीट झाली. ट्रान्सलेशन मीन्स सिंथेसिस ऑफ प्रोटीन. आणि मग हे प्रोटीन सिंथेसिस कंप्लीट झालंय हे सांगणारे लास्ट कुठला mRNA स्ट्रँडवरचा जो लास्ट कोडॉन आहे, इट इज कॉल्ड ॲज अ स्टॉप कोडॉन और इट इज कॉल्ड ॲज अ टर्मिनेशन कोडॉन. इथे रिॲक्शन कंप्लीट होते प्रोटीन सिंथेसिसची, ट्रान्सलेशनची. म्हणून इथे या 3 कोडॉन 3' एंडच्या या लास्ट कोडॉनला आपण काय म्हणतो, स्टॉप कोडॉन और टर्मिनेशन कोडॉन. पण हे 3 कोडॉन आहेत, आयदर UAA, आयदर UAG और आयदर UGA. तिन्हीपैकी पण एका mRNAवर ॲट ए टाइम एकच कोडॉन असतो. म्हणजे आपल्याकडे टोटल 64 कोडॉन आहेत आणि ह्या 64 कोडॉन मधले 3 कोडॉन हे स्टॉप कोडॉन म्हणून काम करतात. एका mRNAवर एकच आहे. म्हणजे अमायनो ऍसिड तयार करणारे, सिंथेसाइज करणारे आपल्याकडे टोटल किती कोडॉन राहतात, 61 कोडॉन्स राहतात. स्टॉप कोडॉन आर आल्सो कॉल्ड ॲज अ नॉनसेन्स कोडॉन. ह्या 3 कोडॉन कोणताही अमायनो ऍसिड सिंथेसाइज करत नाही, म्हणून यांना आपण नॉनसेन्स. आपण मग हे राहिलेले जे इनिशिएशन कोडॉन पासून सेकंड लास्ट कोडॉन पर्यंत हे जे टोटल 61 डिफरंट टाइपचे कोडॉन आहेत, ते आर कॉल्ड ॲज अ सेन्स कोडॉन. त्यांना आपण सेन्स कोडॉन म्हणू शकतो बिकॉज दे कॅन सिंथेसाइज पर्टिक्युलर अमायनो ऍसिड. पण हे जे स्टॉप कोडॉन आहेत, टर्मिनेशन कोडॉन आहेत, ते कोणताही अमायनो ऍसिड सिंथेसाइज करत नाही. दॅट्स व्हाय दे आर कॉल्ड ॲज अ स्टॉप कोडॉन और टर्मिनेशन कोडॉन और नॉनसेन्स कोडॉन. ठीक आहे. सेकंड प्रॉपर्टी आहे डिअर पोलॅरिटी. पोलॅरिटी स्पेसिफिक आहे. दे आर ऑलवेज रीड इन द 5' to 3' डायरेक्शन. mRNA वरचे हे जे कोडॉन आहेत हे कोणत्या डायरेक्शनने, 5' to 3' डायरेक्शननेच रीड करणं अपेक्षित आहे. रीड करणं गरजेचं आहे. रीड केले जातात. कारण तुम्ही ते व्हाईस वर्सा केले तर ते बिकम्स टोटली रॉंग. होणार नाहीत का, होतील. फॉर एक्झाम्पल आपण 5' कडून वाचायला तर पहिला कोडॉन आहे AUG. हाच आपण उलट वाचला तर तो येईल GUA. आणि आपण कालच तो टेबल काढलाय 64 कोडॉनचा, त्याच्यामध्ये GUA नावाचा GUA हा सिक्वेन्सचा पण कोडॉन आहे आणि जो एक स्पेसिफिक अमायनो ऍसिड तयार करेल. 5' न वाचला तो 5' to 3' डायरेक्शन नंतर AUG जो मिथेनॉइड अमायनो ऍसिड तयार करतो. GUA वाचला तर तो डिफरंट अमायनो ऍसिड सिंथेसाइज करेल आणि इट बिकम्स टोटली रॉंग. त्यामुळे ती प्रोटीन सिंथेसिसची टोटल प्रोसेस काय होईल, रॉंग होईल. बिकॉज ऑफ दॅट कोडॉन जेनेटिक कोड हॅव द स्पेसिफिक पोलॅरिटी. दे आर ऑलवेज रीड फ्रॉम 5' to 3' डायरेक्शन. ते 5' कडून 3' डायरेक्शन कडेच रीड करत जावे लागेल. ठीक आहे. त्यांची अजून एक प्रॉपर्टी आहे डिजेनरसी. डिजेनरसी ही प्रॉपर्टी याच्यासाठी की आपलं जरी हे वाक्य असेल की 1 कोडॉन कॅन स्पेसिफाय 1 पर्टिक्युलर अमायनो ऍसिड, बट आता इथे विचार केला तर आपल्याला कोणताही प्रोटीन तयार करण्यासाठी डिफरंट टाइपचे किती अमायनो ऍसिड पाहिजे, 20 अमायनो ऍसिड पाहिजेत. आणि आपलं हे वाक्य की 1 कोडॉन कॅन स्पेसिफाय 1 पर्टिक्युलर अमायनो ऍसिड,
त्याचा मिनिंग आहे आपल्याला 20 डिफरंट अमायनो ऍसिड तयार करण्यासाठी किती कोडॉन पाहिजे? 20. बट वी हॅव, आपल्याकडे किती आहे? 61 कोडॉन्स. किती आहे? 61 कोडॉन्स आहेत. आणि मग आन्सर आहे की इन सम केसेस मेनी कोडॉन कॅन सिंथेसाइज पर्टिक्युलर अमायनो ऍसिड. काही वेळेस अनेक कोडॉन, एकापेक्षा जास्त कोडॉन कोणता तरी एकच अमायनो ऍसिड सिंथेसाइज करतात. का? त्याचं कारण आहे हे, वी नीड 20 डिफरंट अमायनो ऍसिड फॉर द सिंथेसिस ऑफ एनी टाइप ऑफ प्रोटीन. आपल्याला कोणत्याही टाईपचा प्रोटीन तयार करायचा आहे तर वी नीड 20 डिफरंट टाइप्स ऑफ अमायनो ऍसिड. आणि आपलं हे वाक्य आहे की 1 कोडॉन कॅन स्पेसिफाय 1 पर्टिक्युलर अमायनो ऍसिड, तर 20 अमायनो ऍसिड कॅन स्पेसिफाय 20 कोडॉन्स. आणि मग आपल्याकडे किती कोडॉन आहेत? 20 पाहिजेत, आपल्याकडे 61 आहे. मग रिमेनिंग, तर त्याची ही प्रॉपर्टी आहे डीजनरेशन. त्याचं मिनिंग आहे ब्रेक होतो. त्याचा सिंपल मिनिंग आहे की अनेक कोडॉन एकच स्पेसिफिक अमायनो ऍसिड पण तयार करू शकतात. त्याचं मी खाली स्पेशली एक्झाम्पल दिले. GGG or GGA or GGC or GGU हे चारही कोडॉन एकच अमायनो ऍसिड तयार करतात. कोणता? ग्लायसिन. त्याच्यासाठी एक कन्सेप्ट आहे हुबल हायपोथेसिस. तुम्ही व्यवस्थित बघितलं की इथे पहिले 2 कोडॉन सेम आहेत. फक्त फरक कुठे होतोय? तर तिसऱ्या न्यूक्लियोटाइड मध्ये होतोय. पहिले 2 न्यूक्लियोटाइड सेम आहेत GG. थर्ड न्यूक्लियोटाइड, थर्ड जो पोझिशनरचा न्यूक्लियोटाइड आहे हा चेंज. आणि म्हणून त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हटलं? डीजनरेशन. आणि हे चारही कोडॉन एकच अमायनो ऍसिड तयार करतात, ग्लायसिन. प्रश्न पडला असेल की असं का झालं सर? 1 कोडॉन कॅन स्पेसिफाय 1 पर्टिक्युलर अमायनो ऍसिड, तर इथे चारही कोडॉन एकच अमायनो ऍसिड का तयार करतायत? तर त्याचं कारण आहे वी नीड ओनली 20 डिफरंट अमायनो ऍसिड अँड वी हॅव द 61 कोडॉन्स. आपल्याला 20 अमायनो ऍसिड तयार करायचे होते आणि त्याच्यासाठी 20 कोडॉन अपेक्षित आहे, बट वी हॅव द 61. आपल्याकडे 61 आहे. ही प्रॉपर्टी आहे की डीजनरेशन मेनी कोडॉन कॅन स्पेसिफाय 1 पर्टिक्युलर अमायनो ऍसिड. आणि लास्ट वन आहे द कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. ओव्हरलॅपिंग म्हणजे एकावर एक ओव्हरलॅप होत नाहीये. ऍडजस्टंट हे स्पेसमध्ये आपण काढलेत तसेच आहेत, एकावर एक ओव्हरलॅप होणारे कोडॉन नाहीये. ठीक आहे. ओव्हरऑल कॅरेक्टरिस्टिक ऑर प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोडचा विचार केला तर काही पिक्युलर इम्पॉर्टंट महत्त्वाच्या कॅरेक्टरिस्टिक या सांगता येतील अशा. ठीक आहे. मी रिपीट करतो एकदा शॉर्टमध्ये की जेनेटिक कोडच्या प्रॉपर्टीजचा विचार केला तर हे ट्रिपलेटच्या फॉर्ममध्ये असतात, म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडच्या बंचमध्ये असतात. नॉन ॲम्बिग्युअस आहे, म्हणजे डाऊट येत नाही कुठेही. पर्टिक्युलर अमायनो ऍसिड हा पर्टिक्युलर कोडॉनच तयार करतो, त्याला एक अपवाद आहे. ते युनिव्हर्सल आहे, म्हणजे प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेलमध्ये सगळीकडे सेम काम करतात. कोमालेस आहे, म्हणजे 2 कोडॉनमध्ये जेनेटिक कोडमध्ये गॅप नसतो mRNA-वर. इनिशिएशन कोडॉन 5' एंड आहे, तो आयदर AUG किंवा GUG आहे. स्टॉप कोडॉन हे 3' एंड आहे, ते तिन्हीपैकी एक असतात एका mRNA-वर, आयदर UAA और UGA और UAG. पोलॅरिटी ह्यांची स्पेसिफिक आहे, दे आर ऑलवेज रीड इन द 5' to 3' डायरेक्शन. Degeneracy because we need only 20 amino acid and we have the 61 codons for that. आपल्याला 20 अमायनो ऍसिड पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याकडे 61 कोडॉन आहेत. त्यामुळे डिजेनरेसी अनेक कोडॉन मिळूनही एखादा स्पेसिफिक अमायनो ऍसिडच तयार करतात. आणि जेनेटिक कोडॉन्स आर नॉन ओव्हरलॅपिंग. ते एकमेकावर ओव्हरलॅप होत नाही, एकमेकावर येत नाही. ते हॅव द पर्टिक्युलर डिस्टन्स. त्याच्यामध्ये जे स्पेसिफिक आणि रेग्युलर डिस्टन्स आहे ते कायम राहते. ठीक आहे. न्यूक्लिक ऍसिड मधला हा लास्ट बीट आहे, कॅरेक्टरिस्टिक और प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड कोडॉन्स. 9 प्रॉपर्टी शिकवतोय मी. एक्झाममध्ये मे बी हा क्वेश्चन 2 मार्कला आला तर 4 लिहा. एनी आपल्याला माहिती एक कॅरेक्टरिस्टिक एक प्रॉपर्टी हा आणि जेवढ्या मार्काला विचारले जाते तेवढे त्याच्या डबल द्या. ठीक आहे. मग उद्या आपण आता एक नेक्स्ट बीट स्टार्ट. काल एक्झाम घेतली, संडे एक्झाम किंवा काल मी मंडेला घेतली. रिस्पॉन्स चांगला आहे, पण अजूनही तुमच्याकडून जास्त रिस्पॉन्सची अपेक्षा आहे. मॅक्झिमम विद्यार्थी व्हिडिओ पाहण्याचा त्यांचा जो रेट आहे, फ्रिक्वेन्सी आहे ती कमी कमी होईल डे बाय डे. तर रोज ग्रुपवर व्हिजिट करत चला, आलेले नवीन व्हिडिओज पाहत राहा, समजले नाही परत पाहत राहा. एक्झाम ज्या घेतल्या जात आहेत त्यांना अटेम्प्ट करा, कारण एक्झाम अटेम्प्ट केल्याशिवाय तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग प्रॉपरली फॉलोअप करता येणार नाही, लक्षात घेता येणार नाही की किती अंडरस्टँडिंग होईल, अभ्यास कसा होईल आपला.
तर रिस्पॉन्स चांगलं, मी कालच्या रिस्पॉन्सला खुशच आहे, चांगला रिस्पॉन्स आहे, पण हा रिस्पॉन्स अजून इन्क्रीज व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये वी स्टार्ट द न्यू बीट. थँक्यू.